नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सरपंच शरद खंडेराव पवार यांच्या अपात्र्यावरील आदेशाला स्थगिती दिल्यानं चिचोंडी पाटील गावात आनंदाचा माहोल निर्माण झालाय. सरपंच गावात पोहोचताच ग्रामस्थ, पदाधिकारी आणि महिला भगिनींनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून भव्य स्वागत केलं. जिल्हाधिकारी आणि विभागीय उपायुक्त यांच्या आदेशाला स्थगिती देत न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी पवार यांना पुन्हा सरपंच पदभार स्वीकारण्याची परवानगी दिली. अतिक्रमणाच्या आरोपात विरोधक ठोस पुरावे सादर करू शकले नाही, त्यामुळे न्यायालयानं पवार यांना दिलासा दिला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, सदर कारवाया राजकीय दबावाखाली केल्या गेल्या होत्या. सत्य कधीही हरत नाही आणि आज न्यायालयानं ते सिद्ध केलंय. या निर्णयानंतर खासदार निलेश लंके, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत पवार यांचे अभिनंदन केले. नमस्कार, मी शरद खंडेराव पवार, सरपंच चिचोंडी पाटील. मागील महिनाभरापूर्वी मला मान्य अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनी सरपंच पदावरून अपात्र केले होते. गावातील एक व्यक्ती, माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर राजाराम भद्रे याने माझे अतिक्रमण असल्याचे या ठिकाणी अर्ज केला होता. त्याच्यावर मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे 5-6 तारखा झाल्या, सुनावण्या झाल्या. या ठिकाणी मी स्पष्ट म्हणणं माझं त्या ठिकाणी दिलं की मी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही. माझा ज्या ठिकाणी यांचा अर्ज आहे त्या ठिकाणी माझा संबंध नाही. माझ्या दारातील, त्याचबरोबर बंगल्याच्या पाठीमागे मी कुठेही अतिक्रमण केलेला नाही. हा जो अर्जदार आहे सुधीर राजाराम भद्रे याने गावातील साईनगर या भागातील लेन नंबर 1 वर रस्ता अडवून ताबा मारलेला आहे. त्याचबरोबर चिचोंडी पाटील गावातील गट नंबर 1026 मधील कौसाबाई सरोदे यांची जमीन बळकवलेली आहे. त्या जमिनीत या ठिकाणी त्याचा ताबा आहे. त्याचबरोबर गट नंबर 1028 मध्ये तिचं घर पाडून त्याच्यावर घर बांधलेलं आहे, तिथं ताबा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1027 विठ्ठल सरोदे यांची सुद्धा जमीन या ठिकाणी त्यांनी बळकवलेली आहे. आणि मागील वर्षभरापूर्वी मी या ठिकाणी त्यांना तब्बल 10 एकर जमिनीचा सरोदे परिवाराला, त्यांच्या सहकार्यांना, नातेवाईकांना मी ताबा मिळवून दिला, याच्या ताब्यातील असताना. त्याचबरोबर यांनी सांडवा रस्ता खोदला, त्याचबरोबर तिथली चारी बुजली, त्याचबरोबर झाडं तोडले, रस्त्यावर घर बांधलं, खोल्या बांधल्या. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या जो आरक्षित पाणी साठा असतो याच्यावर त्यांनी मोटरा टाकल्या. अनधिकृतपणे त्यांनी त्या मोटरांचं पाणी, तळ्यातील पिण्याचं पाणी शेतीला दिलं. त्याचबरोबर गावातील गावठाण डेपी ही स्वतःच्या घराजवळ कुठेही कनेक्शन नसताना तत्कालीन त्यावेळेस तो पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माहिती अधिकार कार्यकर्ता, त्याचबरोबर भारतीय जनसंसद संघटनेचा कार्यकर्ता, आणि या पदाच्या माध्यमातून त्यांनी ती घरापर्यंत लाईन ओढली आणि त्या लाईनच्या माध्यमातून गावठाण डीपीवर लाईन चालवली. आम्ही त्याला कुठेतरी हरकत घेतली. ग्रामस्थांचे अर्ज आले की हे असं काम करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं त्यांनी मनात राग ठेवून हा अर्ज केला. राजकीय आमच्या महाविकास आघाडीचे विरोधक म्हणजेच आताचे सत्ताधारी या मातब्बरांना, मंत्र्यांना हाताशी धरून आमच्याविषयी आम्ही 7-12 कोरा, लाडकी बहीण, सर्वसामान्यांचे प्रश्न, तहसील कार्यालय, त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध योजना मांडण्यासाठी विविध वेळी आवाज उठवले. त्याच्याच या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी ह्या अर्जदाराचा फायदा घेऊन संगनमताने या ठिकाणी मला जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबावापोटी दबाव आणून त्यांच्याकडून ही कारवाई करायला लावली. मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये कुठलंही तथ्य सापडलं नाही, पण तरी सुद्धा त्यांनी अपात्र केलं. मान्य नाशिक उपायुक्त अजय मोरे साहेब यांच्याकडे या ठिकाणी आपण अपील केलं. अपील केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी 4 सुनावण्या झाल्या, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लक्षात आलं इथं काहीतरी सत्ताधाऱ्यांनी दबाव आणत आहेत, इथं निकाल देत नाही, इथं सुनावणीला सुद्धा कुठलाही विचारात घेत नाही, फक्त पुढली तारीख देत जाते. माननीय BDO
BDO साहेब, पंचायत समिती यांनी चौकशी समितीचा अहवाल तिन्ही अहवालात म्हटलेलं आहे शरद पवार यांनी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही किंवा माझ्या संदर्भात कुठेही ठोस अतिक्रमणाचा त्यांना पुरावा मिळालेला नाही. तरी सुद्धा अशा बेजबाबदारपणे त्यांनी त्या ठिकाणी मला तिथं बी लांबवण्याचा कार्यक्रम सुरू होता. निवडणूक लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी सरपंच पदाची जी अपात्र झाली होती माझी जागा 1 महिन्यापासून त्या ठिकाणी लावण्याचं नियोजन लावलं होतं. त्या ठिकाणी मान्य उच्च न्यायालयाकडे गेलो, निवडणूक थांबवली. परत उच्च न्यायालयाकडे गेलो, त्यांना 4 आठवड्यात आयुक्तांना निर्णय घ्यायला लावलो. 3 आठवड्यात त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला, माझ्या विरोधात दिला. काही हरकत नाही. मग आम्हाला पहिल्यापासून आम्ही सांगत होतो न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. स्थानिक न्याय व्यवस्था अक्षरशः बरबटलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी याच्यावर पूर्ण कब्जा घेतलेला आहे. विरोधी गटातील आमच्यासारखे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अनेकांना त्रास झालेला आहे. तर माझ्यावर कुठलाही त्यांना सापडत नव्हतं, तर त्यांनी थेट या अर्जदाराच्या माध्यमातून माझं पद हे केलं, अपात्र केलं. लगेच जिल्हाबंदीची नोटीस पाठवली आणि कोर्टाकडे या जिल्हाबंदी व इतर असे पुरावे देऊन जेणेकरून शरद पवार खूप मोठा गुंड आहे हे कोर्टासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठ न्यायमूर्ती अरुण पेडणेकर साहेब यांनी या ठिकाणी स्पष्ट नाकारले, आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑर्डर, की या ठिकाणी शरद पवार यांच्या विरोधात कुठेही पुरावा नाहीये, त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांना अपात्र करणं योग्य नाही. या ठिकाणी त्यांच्या आदेशाला त्वरित स्थगिती दिलेली आहे. लवकरच ते प्रकरण सुद्धा निकाली निघणार आहे. आजपर्यंत विरोधकांनी या ठिकाणी कुठेही त्याबाबत अतिक्रमणाबाबत पुरावा दिलेला नाही. चांद शेख यांची असलेली जागा माझी दाखवली. त्याचबरोबर या ठिकाणी नांदूर रस्त्यावर जे रस्ता आणि माझ्या घर त्या ठिकाणी जाणारा जे खड्डे बुजवलेले आहेत ते अतिक्रमण दाखवल्यासारखं यांनी केलं आणि ते मी सुद्धा बुजवलेलं नाही, ते रस्त्यावाल्यांनी केलं. आणि त्याचबरोबर माझ्या घराच्या माग, त्याच्यामुळं असा कुठलाही त्यांच्याकडे पुरावा दाखवला नाही. त्या ठिकाणी रस्ता नाही आणि त्याचबरोबर कुठेही रस्त्यावर दावण नाही. अशा प्रकारचे बोगस बनावट हे सर्व प्रकरण या ठिकाणी आणलं, माझ्यावर लादलं. गावचा आम्ही ऑगस्ट क्रांती पंधरवड्याच्या निमित्ताने खूप मोठं काम उभा केलं होतं. 7/12 कोरा, त्याचबरोबर लाडकी बहीण आणि विविध योजनांसंदर्भात प्रशासनाला या ठिकाणी लक्षात आलं की आता सर्वसामान्यांचे कामं निश्चितच शरद पवार जो मॉडेल तयार करतोय ते आपल्याला सर्वच गावात करावं लागेल. मग प्रशासनाने या ठिकाणी यांना हाताशी धरलं. राजकीय सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय लोकांना हाताशी धरलं. या अर्जाचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी माझं पद अपात्र केलं. परंतु न्यायदेवतेसमोर सत्यमेव जयते, आम्ही नेहमी सांगत असतो, सत्यमेव जयते, भगवान के घर देर है अंधेर नाही. त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला. न्याय व्यवस्थेने या ठिकाणी पुरावे पाहिले गेले आणि या ठिकाणी त्यांना फेटाळण्यात आलं. निश्चितच या ठिकाणी माझा विजयामध्ये चिचोंडी पाटील सर्वसामान्यांचा आशीर्वादाने पुन्हा चिचोंडी पाटील गावात ही सर्वसामान्यांची सेवा, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भर दिवाळीत या ठिकाणी आलो आणि नागरिकांनी काल रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. आजचा उत्साह, नागरिकांचा जल्लोष आणि प्रतिसाद पाहता या ठिकाणी विरोधकांची, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला विश्वास आहे आम्ही या ठिकाणी ही लढाई जिंकू. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केले ते सर्व अतिक्रमण सुद्धा काढू आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू. निश्चितच वारंवार संधी चिचोंडी पाटील जे नागरिक, सर्वसामान्य गोरगरीब आम्हाला देते. सकाळपासून अनेकांनी या ठिकाणी स्वागत केलं, भव्य दिव्य स्वागत केलं. एका आमदाराची रॅली अशी मी गावाशी या ठिकाणी रॅली काढली. अनेकांनी नवस केली होती. ते नवसापासून या ठिकाणी मला सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून या प्रक्रियेमध्ये राहावं लागलं. अनेकांनी बजरंग बलीला या ठिकाणी नवस केले, जगदंबा देवीला केले, तुळजाभवानीला केले. या ठिकाणी निश्चितच हे लोकांचं प्रेम, नागरिकांचं प्रेम या ठिकाणी असल्यामुळे हे सर्व झालं आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मी पुन्हा आज या ठिकाणी रुजू झालेला आहे. भर दिवाळीत सर्वांना दिवाळीच्या मी लक्ष शुभेच्छा देतो. काल परवा दिवशीच या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्हा या ठिकाणी हळहळलेला होता
आणि त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी सुद्धा आत्ताच आम्ही या ठिकाणी शोकसभा घेऊन या ठिकाणी आदरणीय साहेबांना या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि कडिले परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी देव असं सुद्धा या ठिकाणी सर्व पक्षीय वतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आज सर्व गावातील ग्रामस्थांनी 2 दिवस कुठेही उत्सव साजरा न करता आज या ठिकाणी मी येताच मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा उत्सव साजरा केला। खऱ्या अर्थाने लोकांना विश्वास आहे। लोकांनी रात्रीच मला मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सांगितलं तुमचा आवाज या 10,000 जनतेसमोर गेला पाहिजे। म्हणून म्हणलं काय करावं लागेल, तर त्यांनी माझ्या हातामध्ये या ठिकाणी चिचोंडी पाटीलची जी नेहमी महत्वाच्या सूचना मी माईक वरून देतो ते माईक दिला आणि मी आलोय असं सांगा, मी उद्या या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतोय असं सांगा। तर सर्वांनी या ठिकाणी माझ्याशी संवाद माझा आवाज ऐकून संवाद साधला आणि सर्वांनी सकाळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहात जल्लोष लाडू वाटप केले, पेढे वाटप केले अनेकांनी। या ठिकाणी सर्वांचं प्रेम पाहता निश्चितच ही कामाची पावती आहे। न्यायदेवतेकडे देवतेवर निश्चितच आमचा पहिल्यापासून विश्वास होता, कारण की जिल्हाबंदी त्याचबरोबर अपात्र अशा घटना घडल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक व्यक्ती अक्षरशः भांबवून जाईन, चक्कर येऊन पडन, अटॅक येईन, परंतु आमचा विश्वास न्याय व्यवस्थेवर त्याच्यामुळे मला कधी भीती वाटली नाही, भीती वाटणार नाही। गावाशी कधी बदनामी बेमानी केली नाही आणि करणार नाही। हा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या वारसाने चाललेल्या महाराष्ट्रात त्यांचेच आम्ही विचार घेतलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला कधी अशा कारवाईने काही फरक पडणार नाही। निश्चितच आज सत्याचा विजय झालेला आहे। न्याय व्यवस्थेने या ठिकाणी सत्यमेव जय ते काय असतं ते दाखवून दिलेलं आहे आणि सर्वसामान्य चिचोंडी पाटीलच्या जनतेच्या जे मनात होतं ते या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने दिसलेलं आहे। याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी आमचे वकील साहेब मान्य उच्च न्यायालयाचे इथं नगरला तिडके भाऊसाहेबांनी काम पाहिलं त्यांचं सुद्धा आभार, आणि उच्च न्यायालयात मान्य विठ्ठलराव दिघे आणि त्याचबरोबर आमचे सिनियर वकील साहेब ज्येष्ठ जे उच्च न्यायालयामध्ये खूप त्यांचं चांगलं काम आहे असे रमेश धोडे पाटील यांनी सुद्धा अतिशय 5 वेळा उत्तम प्रकारे आपली बाजू मांडली आणि कोर्टाच्या लक्षात आणून दिली। समोरच्या प्रतिस्पर्धी गटाकडून ते सुद्धा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये नावाजलेले या ठिकाणी अश्विन होन म्हणून वकील होते, त्यांचं सुद्धा काम पाहता खूप चांगलं काम होतं। कोर्टाने सुद्धा दोन्ही वकील साहेबांचं म्हणणं ऐकून या ठिकाणी आपल्या बाजूने निकाल दिला। मी वकील साहेबांचे आणि न्यायमूर्तींचे या निर्णयासाठी मनापासून आभार मानतो। आणि महत्वाचे म्हणजे नगर जामखेड महामार्गाचे काम चालू आहे। मागील 15 अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे इथं खूप मोठे हाल झाले, हाताला आलेलं पीक पाण्यात वाहून गेलं, अनेकांचं नुकसान झालं। प्रशासनाकडून काही ठिकाणी पंचनामे नाहीत, अनेकांची घरं पडलेली आहेत, भुसारे वाहून गेलेले आहेत। त्याचबरोबर नगर जामखेड रस्त्यामुळं चिचोंडी पाटील गावची संपूर्ण बाजारपेठ या RRSM कंस्ट्रक्शनने दिरंगाईने काम केल्यामुळं उद्ध्वस्त झाली। आणि दिवाळीमध्ये इतका माहोल इथं सजलेला नटलेला असतो आणि ही परिस्थिती पाहून दुःख होतंय। खऱ्या अर्थाने मागील महिनाभरापासून मी कोर्टाच्या कामाबरोबर त्याचबरोबर माझे वैयक्तिक काम परदेशी गेलो, वेळ मिळाला आणि त्याच्यामुळं ही गावची जबाबदारी उपसरपंच यशोदाई कोकाटे, त्याचबरोबर विश्वसागर कोकाटे, वैभव कोकाटे, संदीप काळे, कांबळेताई, दत्तोबा धुळे आणि आमचे सर्वच सदस्य ठुमरेताई यांच्याकडे होती। यांनी उपसरपंच ताईंनी माझा प्रभारी सरपंच म्हणून 1 महिना काम पाहिलं, अतिशय सुंदर काम त्यांनी या ठिकाणी केलं। त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन पंचनामे असतील व इतर गोष्टी असतील ह्या सर्व केल्या, त्याबद्दल सुद्धा आदरणीय ताईंचं मनापासून मी आभार मानतो। सर्वांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं, सर्व पदाधिकारी रोज संपर्कात होते, त्यांचे सुद्धा मी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते
त्याचबरोबर नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सर, काँग्रेसचे नेते आबा कोकाटे सर, संपत भाऊ मस्के, बाबासाहेबजी गुंजाळ या नेत्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य मार्गदर्शन केलं. ते त्या ठिकाणी आंदोलना ठिकाणी आले. त्याचबरोबर ही प्रक्रिया मी आदरणीय पवार साहेबांच्या कानावर टाकली आणि पवार साहेबांनीच मला या ठिकाणी सांगितलं, आयुक्ताच्या विरोधात आपल्याला कोर्टात दाखल करायचं, न्याय व्यवस्था त्याला लिमिटेशन टाकून देईल. 4 आठवड्याचं लिमिटेशन दिलं आणि त्या ठिकाणी आपण आपली जीत झालेली होती की जे हे प्रकरण कोर्टापर्यंत नेण्याचा मार्गच आदरणीय जाणता राजा गोरगरिबांचा कैवारीन 60 वर्षापासून महाराष्ट्र राज्य देशातील सर्वसामान्यांच्या मनावर राज्य केलेले आदरणीय साहेबांचा तो आदेश मी सिल्वर ओकला घेतला, नाशिक येथील हल्लाबोल मोर्चात घेतला आणि तो निश्चितच या ठिकाणी कामाला आले. साहेबांच्या प्रेरणेने निश्चितच हे मला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.